आई झाल्यावर आईची किंमत कळते हे अगदी खरं आहे. आज माझं पिल्लू आजारी होतं म्हणून घरात कोणत्याच कामाला हात लावत नव्हती. निखिलने देवपूजा केली, मी फक्त हात जोडले आणि जेव्हा स्वयंपाकाची वेळ आली तेव्हा एक सोडून 7 पदार्थ केले. सखीसाठी खिचडी केली होती, पण तिची खायची अजिबात इच्छा नव्हती. सारखं पापाच्या मागे मागे करणं चालू होतं. माझं हे डाएटचं फूड होतं. त्यानंतर निखिलसाठी पुन्हा भाकरी आणि भाजी केली. त्यानंतर सखीला पोळीची आठवण आली म्हणून पुन्हा तिच्यासाठी भाजी पोळी केली आणि तिने ती आवडीने खाल्लीसुद्धा. त्यानंतर तिला झोपवलं. माझे स्क्रिप्टचे 1-2 कामं होते ते सगळे आवरले. संध्याकाळी तिचं टेम्परेचर थोडं वाढलं होतं म्हणून आमचं चेक करायचं काम चालू होतं. सखीचा झोका कसा बांधलाय खूप प्रश्न येतात. ह्या डी हुकमध्ये असा झोका मी पॅक केलाय आणि ती तो खूप खेळते. तुम्हालाही हवा असेल तर खाली लिंक टाईप करा. रात्री सगळं आवरल्यावर किचन आवरायचा आज मला खूप कंटाळा आला होता. मुळात तो मला कधी कधी खूप चिडचिडही होते कारण माझ्या ह्या ओट्याला ना शेजारी बेसिन नाही आहे. त्यामुळे ते दरवेळेस थोड्या थोड्या पाण्याने पुसून असं स्वच्छ करावा लागतो, नाहीतर तो खराब होऊन जातो. खूप जास्त पाणी ओतता येत नाही कारण ते काढायला जागाच नसते. फायनली किचन ओटा आवरला आणि असं संपलं.